टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री हरी जगत पिता श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा. दूर करी तो व्यथा. ऐक सत्य नारायणाची कथा. ऐक सत्य गलघसके पंढरीला. गलघसके पंढरीला. तू ध्यानी करा ध्यानी करा भाव तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखू माईला. पंढरीला घरी छोटी जावा करूया उदो उदो अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबा उदो अंबाबाईचा. मायेचा वाये धरा शहरी कोल्हापुरा. मायेचा वाये धरा शहरी कोल्हापुरा. लाभ दर्शनाचा घेऊ उदो उदो. करूया उदो 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 अजून पण बुवा 40 वर्ष झाली तरी सत्यनारायणाची महापूजा कुठे असली तरी हे बुवा गाणं बुवा लावलं जातं. एवढी गाण्यात त्या ताकद. एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर ना बुवा. खरोखर बुवाने अतिशय सुंदर या ठिकाणी रूपाचा अभंग सादर केला आणि रूपाच्या अभंगात भरपूर काय बुवा बोलायला गेले. पण बुवाचा कसा असा 20 रुपयाची कॅशेट. खरोखर 20 रुपयाची कॅशेट. जा ठरलेला ट्रॅक तो ट्रॅक आहे. एक शब्द हडे तो तडे नाही. जा मराठच्या भारी एक बोललो ताल सर बोललो तू. ही तुझी विद्वत्ता बुवा पात्रता ओळा. अरे एखादं नवीन पॉइंट बुवा सांगण्याचा प्रयत्न कर. अरे रुपावली माझे ताव बुवा. रुपावलीचा माझा मालाडचा बघ शब्द आणि हे आता शब्द बघ. तू ना जो ट्रॅक असे ना तुझी 20 रुपयाची कॅशेट तीच सर लावतो बुवा. जिकडे जातं 20 रुपयाची कॅशेट कशी खपतली तुझी कॅशेट मग कसा कोण ऐकताला तुझा. नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न नवीन पॉइंट काहीतरी बोलायचं असतात. तू काय म्हणतं वांडर. अरे पंचरत्न होऊन गेली. तू पंचरत्नाचं वारसू सांगतो ना. रूपाच्या अभंगात परमेश्वराचं रूप दाखवलं पाहिजे आणि दुसऱ्याक वांडर म्हणायचं. ए वांडर मी. अरे तू केडला समजला काय. केडला तू. आई शपथ सांगतं. केडल्याक काय वाटतं आपलाच लाल आपलाच लाल आपलाच लाल. पण केडल्याक माहीत नसता घासून 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 लाल झालेला असता. अरे तू केडल्या. अरे काय बुवा वांडर बी काय. अरे पंचरत्नातनी बुवा वाचतो दिलो असा भजनाचो आणि तू भजनाचो काय वांडर. ए तुका लाज शरम कायच नाही रे. आई शपथ सांगतो अजिबात नाही. तू शाप शरम सांड बुवा तू माका सांग. अरे तुका लाज वाटा होती बुवा वांडर होणार. अरे भजन क्षेत्रात आपण पंचरत्नांचं बुवा वारसू जगतो आणि तू काय वांडर. धन्य आहे धन्य आहे. चला होतं 100% काय टेन्शन घ्यायचं नाही. याचा कांडाप काढूनच जातला जोगेश्वरी लक्षात ठेवा. हा तो घरात जाऊ तो युट्यूबवर पुन्हा ऐकतो जाऊ द्या. भजन नोवे रे फॅशन. 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 भजन बुवा भजन म्हणजे बुवा फॅशन नाही. भजन म्हणजे बुवा
ऑर्केस्ट्रा नाही. अरे रूपाच्या अभंगात तू काय, तुझ्या चिकण्या रूपाला मी चोरून पाहतोय ग. अरे त्या रूपाच्या अभंगात परमेश्वराचा रूप बघूचा असता, त्या चिकण्या रूपाकडे बघू केलं, तुझ्या तोंडावर शिरा पडली ती. हा चिकन रूप तू ना माका सांगता यो काय रशियन अण्णा हो का असा. बाई काय हा प्रकार, मला वाटलं ही माझ्यासारखीच आहे. बाई काय हा प्रकार, त्याच्यातला तू असं आई शपथ तसंच आवाज. बाई काय हा प्रकार, बाई वाड्यावर या. अरे माका तू गोलात शिकवू नको समजला. माका नंतर रशियन अण्णा ह्याचा काजा असा, पुढून दिसतो राजेश खन्ना, मागसून दिसतो विनोद खन्ना. ह्याच्या दाढीवर बघला असता तर अब्दुल अण्णा यो. अब्दुल अण्णा तू, अरे तू मुसलमान वाटतं बुवा, ती दाढी ठेवलं ना मुसलमान असं तू. कसा झोमता आता रे तुका लागतला आता, लागतला जा काय बोलतो तुका लागतला आता. इसको वारंग बुवा बोलते वारंग बुवा, दिस इज पॉवर देख मेरा पॉवर देख. दंड बघलं माझं दंड बघलं दंड असा. काय रे हसते आई शपथ रे जबरदस्त बुवा. माका फक्त एकच रागलो रे, तो वांडर पण तुला चुडा. अरे को तू इष्टामलं माणसातून इष्टामलं असं वागतं माका आई शपथ. भरपूर काय काय बोललो दुसरं आणि काय बोलता सांगता. महिला सुरक्षित नाहीत, हे काय हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. अरे तुझ्यासारखे रावण असत ना, त्यामुळे ही सगळी लपडी झालेली असत. रावण तू रावण. अरे वगीत तुका वाचू होणार नाही मी. वाचूच असं तू, वाजू नाही पण माझं मत असं तू वाचूच असं. काय म्हणत चालू का तू वाचूच असं. हा आता डोक्या घात लाव. आई काय हा प्रकार, माझं डोकं दुखत आहे. पप्पी घ्या पप्पी. लय शानू आता लय. त्या दिवशी काय झाला हो कदम ट्रेन मधून ह्यो गावाक जाय होतो आणि ह्याची प्रियसी दोघाही जण गावाक जाय होती. काय झाला त्या प्रियसींना तिच्या अचानक बहुत छातीत दुखाक लागला. हिने काय करूचा जाऊन ना चॉक केला, पप्पी घेतल्या. लगेच 2 मिनिटात तिची छाती दुखाची बंद झाली. नंतर थोड्या टायमात तो बाहुलं दुखाक लागलो हात. यांनी काय केल्या पुन्हा जाऊन त्या हातावर चॉक केला. 2 मिनिटात बाहुलं दुखाचो बंद. थोड्या टायमात त्याचा डोक्या दुखाक लागला याच्या प्रेसिंगचा. ह्यो लगेच डोक्याकडे गेलो आणि चॉक. 2 मिनिटात त्याचा डोक्यात दुखाचा बंद. वरती एक 60-70 वर्षाचे आजोबा बसलेले, ते म्हणतात बाबा ह्याच्या ह्यो वैद्य भारी असा. चॉक करताना सगळा बंद होता. चॉक केल्यानंतर होता. ते आजोबा म्हणतात हो बाबू तू इतकं वैद्य भारी असं रे, चॉक केल्यानंतर सगळा बंद होता. नाही सांगता होय इतकं मी वैद्य भारी असं, तुमका काय झाला तर तो आजोबा म्हणता माका मुळ्यात झालो. ऐकता लगेच चॉक केल्या त्यांनी असं आणि लागता माका हगीत झाला काय. आता हगीत ना काढतला आणि दुका देतलं बाहेर. तू घराकडे घेऊन जा आणि त्याने साफ करीत बस घराकडे. आऊ ते बा असतच बा कसे एका. त्यामुळे सांभाळून जा बोलताना जरा सांभाळून बोल बा. हा तू लिहून फक्त घे. हा गाणी घेऊया पण ह्याचा आज कांडा काढूनच जातलं जोगेश्वरी लक्षात ठेव. लय माका सतवल्या त्यांनी. त्या राजधानीवरती आवाज बघ तारेसारखं लागतात तारेसारखं. तुझ्यासारखं नाही बाई काय हा प्रकार. हो हा 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 बघ तारेसारखं आवाज बघ बाजू लागतात. त्या राजधानीवरती बघ बोंबडीच्या देठापासून वाटतं मी बघलं. त्या राजधानीवरती भगवान ईशान आहे. त्या
निशाण आहे रायगड किल्ला शिवाजी महाराजांना करावाच लागेल. आणि ज्याला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर प्रत्येकाला इथे जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल. जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल. जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल. इतकं म्हणते आवाज बघ, धमक बघ आवाजाची. जर काय बाई आणि छत्रपती शिवाजी महाराज, आज छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून बुवा आज हिंदू धर्म बुवा जिवंत आहे. आकाशाचा सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग कळला नसता. आणि जर का माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरा हिंदू धर्मच कळला नसता. खरा हिंदू धर्मच बुवा कळला नसता. एवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुवा ताकद होती. लक्षात घे, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि ही बातमी औरंगजेबला कळली, एका मुसलमान समाजाचा असून त्यांनी नमाज थांबवला आणि आकाशाकडे वरती हात केले आणि काय म्हणाला, हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, हे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि माँ बेटियों की इज्जत रखने वाला बड़ा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है. छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहा है. बुवा ही बुवा छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती. बुवा समजला काय? इसको बोलते आवाज बघ, दम कसो आवाज असो माझो. हा लिहू आता भाऊ ये भाऊ, तुझीच वाट बघी होत. काट कर ना, काट कर वाके. या ठिकाणी आबा कातकर यांच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस, जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वरूप बाबू खरोखर एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. खरोखर बाबू काय तुझ्या वर्गात बाईंका धरून गुरुजी किती असं दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावर झाला. दलितांनी दलिताचा राजा माडी घोषित केला. हे दलितांनी दलिताचा राजा माडी घोषित केला. तू सुख करता, तू दुःख करता, तू सुख करता, तू दुःख करता. बाप्पा मोरया गजानना. बुवा काय असा, प्रत्येक माणूस बुवा प्रारब्ध घेऊन बुवा जन्म गेलेलो असा. व आपला कर्म बुवा चांगला व्हाया. आपले विचार बुवा असं मांडावे की आपल्या विचारावर लोकांनी विचार केला पाहिजे. आणि जगाच्या रंगमंचावर असं वागायचं
की आपली भूमिका संपली तरी लोकांच्या बुवा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे बुवा, असं जगायचं. बरोबर ना बुवा? आपले डोळे चांगले असतील तर आपण जगाच्या प्रेमात पडू, आणि आपली जीभ चांगली असेल ना तर आपोआप आपलं जग आपल्या बुवा प्रेमात पडेल. तुझ्या जिभेवर ताबो ठेव रे. हा ते इले, हा तुका इले, तुकाच देतले ते. हॅलो, बघा नवीन नवीन गाणी येतं, थोडीफार झलक मारतं आणि गजर चालू करतं, कारण टाइम भरपूर झालेलो असा. गजराच्या माध्यमातून प्रबोधन. काजळ लावून आले मी आज, असं नक बघू अहो येते मला लाज. काजळ लावून आले मी आज, असं नक बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साज, दिसत मी भारी जणू अप्सराई काल. हे नकरे वाली कुठे निघाली, घालून साडी गोल गुलाबी, पागल करते तुझी मोरणीची चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसत मी भारी राजा फोटो माझा काल. गुलाबी लाल लाल, काजळ लावून आले मी आज. बुवा अरे बघ बाई काय प्रकार, इकडे बघ. काजळ लावून आले मी आज, असं नक बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला या साथ, दिसत मी भाजी जणू अप्सराई काल. हे नकरे वाली कुठे निघाली, घालून साडी गोल गुलाबी, पागल करते तुझी मोरणीची चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, भारी राजा फोटो माझा काल. माझा काल. बुवा एकदा समुद्राने झऱ्याला विचारलं की माझ्यासारखं तुला मोठं व्हायचं नाही का. एकदा समुद्राने झऱ्याला विचारलं की माझ्यासारखं मोठं व्हायचं नाही. तेव्हा झऱ्याने बुवा काय उत्तर दिलं, अरे तुझ्यासारखं मोठं होऊन खार होण्यापेक्षा लहान राहून गोड राहणं बुवा कदापि चांगलं असतं बुवा. तिथे वाघ पण बुवा झुकून पाणी पितो. हे काय बघू, या ठिकाणी सिद्धेश गावडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. जोरदार टाळ्या वाजवा, बरोबर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी बुवा प्रार्थना करतो. बुवा सतयुग गेला, त्रेतायुग गेला, द्रौपदयुग गेलं, आणि कलियुग जेव्हा द्रौपदयुग चालू होतं बुवा, तेव्हा 4 भावाने त्या श्रीकृष्णाला बुवा प्रश्न केला, अरे श्रीकृष्ण येणारं कलियुग कसं असणार आहे. येणारं, हे माझे नवीन पॉईंट बुवा, तुझ्यासारखा तात ना 20 रुपयाची कॅशेट, 20 रुपयाची कॅशेट ना, माझी 1000 रुपयाची कॅशेट असा. ह्या काय जुना असताना कोणी सांगलाय, सांग अजून. तुका माहित असा काय खाऊ ता, काय फणसाची भाजी, ती काय वांग्याची भाजी. हो गवळ, हा एका गवळण पाहिजे बाबा, गवळण आटावली आता एका. अगर राधे तू हळूहळू चालना, त्या मथुरेच्या बाजारी भेटना. अगर राधे तू हळूहळू चालना, त्या मथुरेच्या बाजारी भेटना. तुझ्या देशामध्ये गजरा नमस्कार. हा एकदा यांच्या मंडळीसाठी डोक्यात टाळ्या वाजवा. आई शपथ, जर धन्यवाद धन्यवाद. हे मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी बाबू, तुझ्यासाठी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. ह्या जा ना आता के बायवाल्या, ह्या आता के बायवाला असा. तुझ्यासाठी 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 आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना. मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना, मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले
कसा असणार? त्या 4 भावांनी बुवा प्रश्न केला श्रीकृष्णाला. पहिलो कोण गेलो? अर्जुन गेलो बाणानुक. त्या काय विचारलं बाबा तू काय बघितलं? श्रीकृष्णाने विचारलं. त्यावेळी अर्जुनाने काय उत्तर दिलं? एक सुंदर आवाजात, ह्याच्यासारखी सुंदर आवाजात, बाई काय हा प्रकार, ह्याच्यासारखी सुंदर आवाजात कोकिळा गात होती, पण जिवंत सशाचं मांस खात होती. त्यावेळी श्रीकृष्ण काय म्हणाले? या कलियुगात हेच होणार आहे. मोठमोठे साधू जन्मा घेतले. तुमचं आसाराम बापू ह्याचो शिष्य, ह्यो शिष्य जो आसाराम बापूचो, तो थोडे फवारे मारता आणि ह्यो हडे फवारे मारता. जोगेश्वरी आसाराम बापू तुमचं कोणती राधेमा, ती काय करायची? नाचत नाचत यायची आणि मांडीवर बसायची. तुमचं राम रहीम तो काय सांगा, याक वांग्या 3,000 रुपये. असे मोठमोठे साधू बुवा जन्मा घेतले या कलियुगात. आणि ते साधू काय करतले? आपल्या गोडवाणीतून लोकांची फसवणूक करतले. या कलियुगात बुवा घडता. अरे 4-5 वर्ष झाल्यानंतर कोर्टवर होग नाही काय लगेच ते देवाकडे जातले नारळ घेऊन. सावंतवाडीत देव भारी असा दिसतो, शॉक करता पोरा होतो लगेच. तिसर कोणी सांगला हडे भरून आहे तर फणे गोरो असा, नारळ घेतल्या अगरबत्ती घेतल्या चाललो. अरे काय या चालला वही परिस्थिती असा. ए बुवा ऐसा कुछ तो बोलते. तिला कैसा है? ए राजू आना बाजू, ए राजू आना बाजू. ए चिकने बार बार मेरे ऊपर देखने का नहीं है. चिकने मेरे ऊपर बार बार देखने का नहीं है, मैं चिकना हूँ. नारळ ठेव जात देवात ठेवतो लगेच शॉक करता देव. अरे काय सांगतलं 5-5 वर्ष हो नवीन लगीन झाला ना त्यांचा फॅमिली प्लॅनिंग माझं फॉर्म जातानी असा वाया 2 वर्ष कायच नाही. नंतर सासू विचारतली बाबू असा काय कायच नाही मरे. मग हे बाबू खटपटीक लागता. होय हा बघा घेतो, हो बघा हो प्रकार हो भारी गोगीत जाऊ नाही. ह्याची परिस्थिती तशीच असता. म्हणजे काय देवच भारी असत ते आजचे नुसते शॉक करतात. नंबर 2 आपला भीमाने विचारलं बाबा. त्या श्रीकृष्णाने विचारलं भीमाला, अरे तू बाण घेऊन येताना काय बघितलं? तेव्हा भीमाने काय सांगितलं? आज 5 विहिरी होत्या, आजूबाजूच्या 4 विहिरी तुडुंब पाण्याने भरल्या होत्या, पण मधली विहीर होती ना ती कोरडी होती. श्रीकृष्णाने काय सांगितलं? या कलियुगात पण माझी लिंक तोडू नको. आमचे साहेब खरोखर त्यांना मी खरोखर आमचे जीव भावाचे मित्र असत ते नितीन पवार साहेब. एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या वाजवा. नितीन साहेब या तुमच्यासाठी खुर्चीचा मान ठेवा या खुर्चीचा. नितीन साहेब या. याने माझी लिंक तोडली आणि जरा आता बरोबर लिंक लागलेली माका असं बोलत असतं मधीत, म्हणजे माझी लिंक तोडता. आता मधीत बोललं की त्या मी सांगणार असं माका दिसलेलं आहे ते समोर, तू मुद्दाम गेलो माझी लिंक तोडलं. आता असे बुवा असत नाही शाळा आता या बुवांची. तर भीमान काय सांगितलं की आजूबाजूला 4 विहिरी होत्या, पण मधली विहीर होती ती त्याच्यात पाण्याचा थेंब पण नव्हता. तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणाले? या कलियुगात पण हेच होणार आहे. एखादा माणूस एवढा श्रीमंत असणार आहे बाजूच्या गरीब माणसात फुटकी पै पण गावाची नाही कलियुगात. ह्या परिस्थिती असा आजची. गरीबाच्या घरावर सुस्वागत आणि श्रीमंताच्या घरावर कुत्र्यांपासून सावध राहावा. बरोबर ना? ही परिस्थिती असा. गावचं आपलं कोकणी माणूस ज्याचा नळ्याचा घर आणि गरीब परिस्थिती असताना पण 11 दिवस गणपतीची सेवा चाकरी करता तो आपलं कोकणी माणूस असता. आणि गरीब माणूस काय करता? फक्त श्रीमंत माणूस काय करता? त्याच्या घरात 1.5 दिवस गणपती असता. बरोबर ना? अरे बुवा एवढं त्या गणपती बाप्पावर बुवा श्रद्धा आणि प्रेम करणार आपलं कोकणी माणूस. एका जोरदार आपल्या कोकणी माणसाला टाळ्या झाल्या पाहिजे बुवा. बुवा कोकणी माणूस. कोकण म्हणजे काय? गावात गेल्याशिवाय कळणार नाही. तू फक्त
हाडीची जोगेश्वरीची गणपती भजनाकर गावात कोण जातो लो काय गावात असतं 5 दिवसानंतर जातं गावात लोक हाडीची सुपारी जमा करतात सगळी देवा देवा गावात जायचा गाव असतं कोणी सांगितलं तुका अरे त्या दिवशी काका सांगले हो गणपती दिवशी भजना करीत असता 7 दिवस दिवशी सुपारी करता आणि तो घराकडे झोपत नाही का अरे गावात जाऊन बघ गणपती सेवा कर 10 दिवस त्या गणपतीच्या जवळ बस काय सांगता लागता तुका झोमता हे चिस्तीत बोलायचा लय माझी ह्यो असताना आई शपथ माका बारी करून लयच माझी आहे आई शपथ सांगतं म्हणजे जबरदस्त तोडीत तोड आता जितक्या मिळता तितकं माझा काढाप काढतो माका माहित असं ना माका माहित असं स्वप्नील गोसावी काय आणि वारंग बुवा काय उन्हात आपली जोडी चालता सध्या मार्केटमध्ये बुवा लक्षात घे बरोबर ना नंबर 3 तू नाही बाबू तुमका एक जोक सांगते ह्याच्याकडे ना फॉरेनर 2 एक सनी लिवान आणि एक नको सांगतलो फनी लिवान हो सांगता नको सांग आता मुद्दाम सांगतलो ह्याच्या गावात सनी लिवान आणि फनी लिवान इल्ली आणि ह्याच्या घराकडे गावात खळ्यात 2 फणसाची झाडं असत 2 एक बरका आणि एक खापो फणस असले मोठे फणस खाता असले मोठे फणस रमता ती सनी लिवान ह्या काय विचारता स्वप्नील व्हॉट इज दिस स्वप्नील व्हॉट इज दिस हो सांगता मॅडम दिस इज फणस त्यावेळेवर ती सांगता आय वॉन्ट फणस म्हटल्यानंतर योगेश आय वॉन्ट फणस म्हटल्यानंतर ह्यो ऐकता आमचे नितीन पवार साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस जोरदार टाळ्या वाजवा खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करतो तर काय ती फनी लिवान सांगता आय वॉन्ट फणस सांगल्यानंतर ह्यो ऐकता हाफ पॅन्ट काढल्या फुल पॅन्ट घातल्यानंतर काढल्या हाफ पॅन्ट अशी घोळदर अशी घातल्या वारोपी जागोळ हातमध्ये वर काढल्यानंतर अशी पॅन्ट घातल्या आणि वांड्रासारखं वरती फणसार चढलो आणि अर्ध्यावर गेलो फणस तोडू कोयतो लागता आता कोयतो लागता त्याच्या घरात एक बाबलो असा तो बाबल्या सांगता या बाबल्या बाबलो टेन्शन मध्ये गेलो म्हणता यो असं काय बोलता यो कोयतान म्हणजे काय तरी म्हणता बाबल्या कोयतान म्हणजे तान बाबलो म्हणता आता छे माका जमाचा नाही म्हणता बाबलो म्हणता छे माका जमाचा नाही तरी पण सांगता बाबल्या कोयतान बाबल्या नंतर लक्षात दिला 5 मिनिटानंतर मग बाबल्यान कोयतान म्हणता मग बाबल्याचं लागतं कोयतो आणून सांगता माका बाबल्यान कोयतो घेतल्या ह्याच्याकडे दिल्यात एक कापो फणस काढल्यान खाली आणि 2 अशी भकला केल्या आणि त्याच्यातली गोटी बारीक केल्या आणि मॅडम सांगता मॅडम दिस इज कणक गर दिस इज कापो फणस लागलो फनी लिवान ती काय म्हणता स्वप्नील बाई काय हा प्रकार स्वप्नील अनदर फणस त्यावेळी स्वप्नील पुन्हा तो बरच्या फणसावर चढलो बाबल्या सांगता आता तू कोयता आणू नको काढल्यान खाली असो कोयतो मारून ना असो निसतो कुवळ्या निसते गरे असे कुळवळ्या असे निसते घोटे बाहेर खाण्याची पुळीत रोवलो निसतो जेव्हा वर चढताना ना ती घोळदार पॅन्ट घातल्या फणसावर चढताना बाबल्याक ती फणी लिवान विचारता बाबल्या व्हॉट इज दिस तो बाबल्या म्हणता दिस इज कुरी दिस इज कुरी म्हणायला लागलो काढल्यान बनत होतो नुसते बाजू कसं आवडल्याने नुसतं घोटे बाहेर काढले आणि म्हणायला लागलो दिस इज लिबलिबीत करो दिस इज बरको फणस स्वप्नील बस झाला ना अरे भरपूर माझ्यासारख्या बोलण्यासारख्या आता नंबर 3 विषय येऊया पहिलो नंबर 3 अरे खूप मोठा विषय आता तो सांगायला नको बाबा हो भाऊ
मजा येता मग तुमका झाली ना ह्याचा काना पाडलं काय ना आज पाडलं काय ना ह्याचा काना पण काढून जाऊचा असा माका लय उठतो तू माहिती असो वटाण्यासारखं उठतो ना तू वटाण्यातो गोलदानो राजे उडू नको टना टना राजे उडू नको टना टना वटाण्यातो गोलदानो राजे उडू नको टना टना राजे उडू नको टना टना वटाण्यातो गोलदानो राजे उडू नको टना टना वटाण्यासारखं उडवा नको हा आणि जास्त गर्व नको फुगा नको माका सांगता गर्व झालो गर्व तुका झालो हे निर्लज्जा तुका गर्व झालो हा समजला अरे स्वतःचा कर्म बुवा चांगला व्हाया एक वेळ देवाक नाही घाबरलं तर चालात पण स्वतःच्या कर्माक प्रत्येकाने घाबरावाया बुवा तू जरी ना 4 माळ्याची बिल्डिंग असली आणि करोड रुपयाचा बंगलो असलो तर तुका शेवटच्या अंगून खळ्यात घालते लक्षात घे ह्या तुझं लक्षात ठेव तू हा उडवा नको वाटाण्यासारखो टाकीन हा बोला मा तुका राग नाही माय शपथ सांगतो अरे राग तू निर्लज्ज तो तुका राग कसं येतो निर्लज्ज हो असतं तो असताना तर ह्यो असताना ही अशीच मजा असता आमची दोघांची ह्यो पण माका बोलतो माका काय सोडतो ह्यो माका पण बोलतो माका माहित असा ए कैसा लग रहा है तेरे को आज मेरा परफॉर्मेंस कैसा लग रहा है परफॉर्मेंस कैसा लग रहा है भारी लग रहा है ना फटाफट करू प्रेमवर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं हे बुवा जेव्हा प्रियसीने आपणाक सोडून जाताना तेव्हा असे घराकडे कॉलेजकडे उभे असतले असल्यासारखे ह्याच्यासारखे हडसून खापावले आणि मध्ये जातो कोंब ठेवले कॉलेजकडे उभे राहतले पोरी सुट्ट्याच्या टायमाक उभे राहतले आणि काना म्हणतले काय तुझे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है तुझे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है मेरी कोई जन्नत की कोई नूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की कोई नूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है तुझे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है आई लव यू जान तड़पती है कोई जन्नत की कोई नूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है कोई जन्नत की कोई नूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है आणि समजा पोर पडला आणि अर्ध्यावर सोडून गेला काही घराकडे जातलो आणि उपाण असं झोपतलो भूतानी आणि गाणं म्हणतलो काय प्रेमवर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेमवर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला पाखरा आजाद केलंय तुला पाखरा आजाद केलंय तुला पाखरा आजाद केलंय तुला ऐसा लगा तेरे को आमचे परममित्र ईश्वलकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत या ईश्वलकर बुवा या हो बाजू पासा भिजली पाणी वेली भिजली पाणी वेली अंगी फुलुनी आला देवसंत भिजली पाणी वेली आसमंत अंगी फुलुनी आला देवसंत
झिरमिर पाऊस धारा येना सजना येना इशारा बाई तुला दिसला दिसते मजला सुखचित्र नवे दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रे किते मी संसार माझा रे किते मी संसार माझा रे किते दिसते मजला सुखचित्र नवे दिसते चित्र नवे मी संसार माझा रे किते मी संसार माझा रे किते मी संसार माझा रे किते चल गजर घे बुवा फक्त 10 मिनिटात लगेच ठरवतो तुला काय टेन्शन घेऊ नको तुका आपण जाणं गाव दिलो नको थट्टा नको मस्करी श्री हरी नको थट्टा नको मस्करी श्री हरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी पिसली माझी बांगडी 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 पिसली माझी बांगडी 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 बांगड्या नको कट्टा नको कट्टा बस नको मस्करी नको कट्टा नको मस्करी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी पिसली माझी बांगडी 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 पिसली माझी बांगडी 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 हा नको थट्टा भरती बुवा नको मस्करी नको थट्टा भरती बुवा नको मस्करी रीत भन्नाची ही बुवा रीत भन्नाची ही बुवा नाही बरी आता तरी बोला रामकृष्ण हरी आता तरी बोला रामकृष्ण हरी आता तरी बोला रामकृष्ण हरी ए नको थट्टा भरती बुवा नको मस्करी रीत भन्नाची ही बुवा नाही बरी रीत भन्नाची ही बुवा नाही बरी आता तरी बोला रामकृष्ण हो बुवा ही भन्नाची यासाठी बोली नाही बुवा 2020 दिलेली असा आता काही काळात 10 पण येताला बुवा त्याच्यानंतर फक्त गाणचे घेऊन हस्ते बाकी असत बुवा ही भजनाची बुवा परंपरा बुवा आपण जपली पाहिजे भजनात वांडर बोलायचो नाही वांडर अरे बुवा तुका लाज वाटावली होती वांडर बोला हा मी वांडर दिसतो वांडर असतो मी अरे वांडर म्हणजे तू पहिलं वांडर असं होतं लक्षात घे समजला काय वांडरच तू केळला वांडर ना केळला तू समजला काय निश्चित बोलायचा हा जास्त आवाज तू का सगळे ह्या करून टाकेन तुझे रावणाने थट्टा केली रावणाने थट्टा केली अंतराने लंका जळली हो रावणाला गर्व झाला त्यामुळे काय झालं बुवा रावणाची लंका जळून झाली बुवा
कारण रावणासारखं बलाढ्य माणूस कोण नव्हतो. सटवी प्रत्यक्ष त्याची आहे पायच्या पायची तो रावण बुवा. पण काय झाला, गर्व झालो आणि स्वतःच्या कर्मात बुवा मेलो. त्यामुळे आपला कर्म चांगला बुवा पाहिजे. तुझी समजलं काय म्हणून काय म्हणतो बुवा, आपला कसा असा बुवा, रावण सोन्याच्या ताटात बुवा जेवायचो. सकाळी जेवलेला ताट दुपारी नाही, दुपारी जेवलेला ताट रात्रीच नाही बुवा. समजला काय, म्हणजे रावण बघ किती. आपल्याकडे 2 अंगठे, एक भाजणे झाला त्याका डाळ वाढ, त्याका भात वाढ, म्हणजे त्याका ह्या दाखवता असा माझ्याकडे सोना किती असा. अरे काय नाही बुवा, शेवटी काय नाही व्हायचो, फक्त 1 रुपयाचं पाणी लावतले उपर आणि 2 शेणी घालतले जैस आणि घेऊन जातले. समजला काय, त्यामुळे गर्वाला जो फुगान जाऊ नको. कधी जो पिंकलाय ना सगळी हवा काढून टाकली. हा कोणची खाऊ का, खाऊ असा काय वाईन घ्या, काय फणसाची भाजी ती हो हो काय ना. बरोबर त्या दिवशी गॅलरीत उभो होतो, त्या फोनवर बोलत होतो आणि खालसून भैया जावतो. भैया तो सांगता केला लो 7 का बरा. ह्याने ऐकल्यात ए भैया कैसा केला दिया, तो म्हणता 7 का बरा. ह्यो म्हणता 7 में 13 देता है. या तो कंटाळलो म्हणता लगेच वरती गेलो आणि हातात त्याच्या केळा दिल्या. केळा कसा होता भैयाचा, भैया बुवा कमी नाही ते बघ, कमी नाहीत बुवा. अरे मेहनती माणूस कोण असात, मेहनती माणूस. हा गेला इतकं तरी लगेच केळी घेऊन आई भैयांसाठी आयुष्यपत ना त्यांच्यात बुवा एक गुण घेण्यासारखं असा. म्हणजे इतकी मेहनत आपलं कोकणी माणूस पालवणी माणूस पण करू शकत नाही. एवढी मेहनत ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बुवा करत असतात आयुष्यपत. आणि एक भैया इलो काय दुसरं घेऊन येतो काय लगेच नाव आणलं काय दुबेजी, लगेच नाव त्यांचा. तिसरं इलो काय लगेच आणलं त्रिपाठी. चौथं इलो काय लगेच आणणार चोबेजी. आणि सगळे इले काय मिश्राजी. पण भैयांची कमाल करूची लागतं आयुष्यपत. तर म्हणजे ओ भला का करत है, इस्त्री करत है, इसको इस्त्री दो, इसका दुकान खोल के दो इस्त्री. हो त्यांच्यासारखं एक गुण घेण्यासारखं असं आयुष्यपत सांगतो. म्हणजे ते एका 10 बायच्या बुवा रूम मध्ये 5-5 बिराडा बुवा रवतात. 5-5 बिराडा विचार कर कशी रवतात. 5-5 बिराडा. खालचो काय करता तो वरच्याक माहीत पडणार नाही आणि मधलो काय करता तो खालच्याक माहीत पडणार नाही. म्हणजे तुम्ही घेणार बघ गुन्ह्याचा बुवा. ओ फलानवा का करत आहे, हा बाई काय प्रकार, तुका छलावणच जातलं, तू कायचा कर. हा गजर एवढी काय करतो ना बघू जात माका. तुका गजर दिलं काय चल बाबू चल. थट्टा केली रावणाने, थट्टा केली रावणाने, अंकाराने लंका जळली. अहंकारी भीमाला गदाधारी, अहंकारी भीमाला
काढत हे पंचरत्नाचं झाड बुवा आता हे मोठं झालं आहे आणि ती फांदी आम्ही बुवा बुवा म्हणून ती पंचरत्नांची आठवण करणे आज प्रत्येक बुवाचं कर्तव्य असा घे पकवाज शॉर्टकट मध्ये पटापट सोडतो जरा सोड माझ्या बाबू रागात नको बघू तुम्ही बघतो काय का तुमच्यावर सगळा आता हॅलो 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 मंडळी बाबा जरा वाढवा बिचारे वडाने सगळे असत पंचरत्नांचा वारसा कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा बघा प्रयत्न करतो एवढा का आमचा जमाचा नाही हॅलो वल्लव रे वल्लव 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 रे वल्लव रे त्यात ताकदीने लोक ऐकतात एवढे अजरामर करून ठेवलेले आहेत आमच्या परशुराम पांचाळ बुवाने चंद्रकांत कदम बुवा रुद्रपणी आली ज्वाला शरीर कापे थरथरा रुद्रपणी आली ज्वाला शरीर कापे थरथरा आयुष्य गेलं ते कळेना मारा वेगे पंढऱ्या आयुष्य गेलं ते कळेना मारा वेगे पंढऱ्या आयुष्य गेलं ते कळेना मारा वेगे रुद्रपणी आली ज्वाला शरीर कापे थरथरा
क्रिकेटचा मांडीला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला सत्ताच्या संगे पंडितांचा सामना रंगला सत्ताच्या संगे पंडितांचा सामना रंगला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला पंढरीच्या वाळवंटात खेळ क्रिकेटचा मांडीला सांग देवा गर्व झाला सांग देवा गर्व झाला बैसून आला वाघावरी सांग देवा गर्व झाला सांग देवा गर्व झाला बैसून आला वाघावरी उपयोगातून आहे लहानपणात एका देवा मुंगी साखरेचा राहा बुवा लहानपण घेऊन आपण चाललं पाहिजे बुवा कारण आपले जे प्रारब्ध आहे ते आपल्याला बुवा भेटणार आहे वा जबरदस्त काय मध्ये बारीक काय केलं बुवा आपल्या बुवा प्रारब्ध आहे ना ते आपल्याला भेटणार आहे म्हणून काय म्हणतो बघ सांग देवा गर्व झाला बैसून आला वाघावरी निर्जीविताचा ज्ञानापरी लीन होतो संतांच्या चरणावरी लीन होतो संतांच्या चरणावरी आता तरी बोला रामकृष्ण हरी आता तरी बोला रामकृष्ण हरी आता तरी बोला नको मस्करी रीत भक्ताची बुवा नाही बरी